नमस्कार. गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ओल्या तुरीच्या दाण्यांची गव्हाचं पीठ वापरून कशी करायची कचोरी ते सांगते. इथे सुरुवातीला 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे तेल आणि 2 चमचे आपण रवा वापरलाय. थोडंसं मीठ घालून कणिक भिजवली. ही कणिक घट्ट भिजवायची आहे. दुसऱ्या बाजूला तुरीचे दाणे घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने भरडून घेतलेले आहेत. खूप बारीक नाही करायचे, जाडसर काढायचे. 1 वाटी तुरीचे दाणे आपण भाजून घेतले थोडेसे, ज्यामुळे ते हलके होतात पचायला. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून त्यामध्ये आपण तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, तसंच 2 मिरच्या, लसूण, आलं, तसंच आपण हे तुरीचे दाणे हे घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं. त्यामध्ये 2 चमचे आपण बेसन पीठ घातलं. हे बाइंडिंगचं काम करतं. यामध्ये 1 चमचा धनेपूड, जिरेपूड, मीठ आणि साखर हे प्रत्येकी 1 चमचा घेऊन त्यामध्ये घातलं. व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स केलं. यानंतर आपण थोडीशी वाफ आणून ते खाली गार करायला ठेवलं. त्याच कढईमध्ये आपण तेल घालून एक गोळा घेतला कणकेचा. छोटा घ्यायचा आहे, लिंबाच्या आकारा एवढा. त्याची जाडसर आपण पुरी लाटायची आणि त्यामध्ये सारण भरून आपण ते अलगद हाताने हे कचोरी तेलामध्ये सोडायची. मंद गॅसवर सगळ्या कचोऱ्या नीट तळून घ्यायच्या. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.